मल्टी मॉडल मॉडेल म्हणजे काय बघूया. सो मोडॅलिटी म्हणजे सेन्सेस एक्सपिरियन्सचे वेगवेगळे माध्यमं. फॉर एक्झाम्पल मनुष्याला डोळेत, कान आहे, फील आहे, स्पर्श. तर हे सगळ्या मॉडॅलिटीज झाल्या. तर वेगळ्या मॉडॅलिटीज झाल्या. तर इमेजेस म्हणजे इमेज मॉडॅलिटी झाली. आवाज समजणं म्हणजे आपण काही तोंडी बोलतो आणि त्याला कळणं म्हणजे व्हॉईसची मॉडॅलिटी झाली. हिअरिंगची मॉडॅलिटी झाली. त्याने बोलणं म्हणजे व्हॉईसची मॉडॅलिटी झाली, की शब्दामध्ये त्याने ते मांडणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या आवाजांमध्ये त्याला कन्व्हर्ट करणं, लय बरखाली वगैरे वगैरे. चित्र म्हणजे इमेज मॉडॅलिटी झाली. व्हिडिओ ही इमेजचीच एक मोठी वेगळी मॉडॅलिटी झाली. तर मल्टी मॉडेल म्हणजे असं मॉडेल म्हणजे असं ब्रेन की जे या सगळ्या टाईपच्या इन्फॉर्मेशनवर ट्रेन झालं आहे एकाच वेळी. असं नाही की फक्त शब्दांवर ट्रेन केलं त्याला, शब्दांबरोबर इमेजेस दिले, आवाज दिले, वाक्य दिले म्हणजे व्हॉईसमधले आवाज दिले आणि व्हिडिओज पण दिलेत आणि याच्यावरून जो तयार होतो त्याला म्हणतो मल्टी मॉडेल. आणि मग हे सगळे मॉडेल त्याचेच ट्रेन झालेले असतात आणि आउटपुटसुद्धा आपल्याला ते त्याच मॉडेलिटी त्याच वेगळ्या टाईपमधून देऊ शकतात. सो इमेजेसमध्ये उत्तर येऊ शकतं, व्हिडिओमध्ये उत्तर येऊ शकतं किंवा आवाजामध्ये उत्तर येऊ शकतं. तर हे सगळे आउटपुट झाले मॉडॅलिटीजचे. सो दॅट इज मल्टी मॉडेल. आणि GPT-4, जेमिनी, क्लॉडचं एक हायर व्हर्जन, हे सगळे मल्टी मॉडेल्स झालेत. आणि भविष्यातले बरेच सारे मॉडेल्स मल्टी मॉडेल असतील. इवन लामा 3 जे फेसबुकचं मॉडेल आहे दॅट इज मल्टी मॉडेल. आणि जे ChatGPT 3.5 आहे ते प्युअरली लँग्वेज मॉडेल आहे. ते फक्त शब्दांवर तयार केलं होतं.